महत्त्वाचं आहे. प्लस तुमच्या जो बॉलिंगचा स्ट्रेंथ आहे तो तुम्हाला जपून ठेवायला लागेल. ते तुम्हाला बॅटरला कन्फ्यूज करता येईल असे बॉल टाकता यायला पाहिजे. सरळ बॉल टाकणारा आता बॉलर हा प्लसमध्ये मायनसमध्येच असतो. जो काहीतरी इन स्विंग आउट स्विंग करेल तो इथं आता टिकणारा आहे. युती निर्दोष गेलं त्याला आपण पुढील सामन्यासाठी खूप सारे शुभेच्छा देऊया. चांगला त्यांनी बॅट दिली आणि जशी मॅचला सुरुवात होईल तसा आपण आवाज ऐकूया. त्याच्या दिवसामध्ये दीपकजी पाटील सर आपल्यासोबत जोडले जातील. पहिल्या इनिंग मध्ये त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. निर्दोष गरजसाठी बक्षीस आल्या दीप मोहिते यांच्या वतीने 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. दादरपाड्याची दीप अजित मोहिते यांच्या वतीने बक्षीस आल्या 500 रुपयाचे कॅश प्राइज. आणि पहिल्या इनिंग साठी आपल्यासोबत आवाज असेल दीपकजी पाटील सर पलसपे यांचा आपल्याला आवाज ऐकायला मिळणार आहे. हॅलो तर दुसऱ्या फेरीमधील आणखीन एक सामना तुमच्या समोर येतो. एका बाजूला गिरवली आणि दुसऱ्या बाजूला दादरपाडा. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिलं षटक घेऊन यश पाटील तयार. पहिलाच बॉल थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता लेफ्ट हँडेड बॅटरनं. इकडे मात्र बॉल निघून गेला सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता रोहन हातमुडे आणि ऋषी हातमुडे अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. ती सक्षम श्रेयांश 11 गिरवले संघाकडून. 4 रोजचा सामना. या अगोदरचा सामना मात्र जिंकला तो आर्यन 11 चिर्ले संघानं. सी लॉर्ड्स मधील हा दुसऱ्या फेरीमधील हा दुसरा सामना आहे. यानंतर मात्र चिर्ले संघाच्या विरोधामध्ये या लढतीतील विजेता संघ खेळेल आणि त्यानंतर आपल्याला सुपर 5 साठीचा 5वा संघ मिळेल. आउटसाइड ऑफ स्टंप यावेळेस मात्र यॉर्क केला होता परंतु पंचांनी मात्र इकडे नो बॉलचा इशारा दिलाय. स्टेविंग केले बॉलर यशनं आणि त्याच कारणास्तव इकडे मात्र फ्रंट फुट नो. आणि या नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट. पहिली धावफलकावर धावसंख्येचा श्री गणेश होत असताना गिरवले संघाचा फ्री हिटचा बॉल मिळालाय. एक चांगली संधी आहे. रोहन हातमोडेला सेट होण्यासाठी एक चांगला चेंडू मिळालाय. ऑन साइडला यावेळेस मात्र स्विंग केलंय. बॉलला पाठवलंय वाईडिश लॉंगर मॉडेलांच्या दिशेनं. फ्रीटच्या बॉलवर मात्र सुरुवात झाल्या अखेरीस गिरवले संघासाठी येतोय हा पहिला चौकार. विकेट हॅट्रिक साठी प्रल्हादजी कणेकर यांच्या वतीनं 1000चे कॅश प्राइज दिले जाईल. ओटो कॉम बॉक्स. कट केले बॉल. इकडे मात्र क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर पॉइंटला स्टॉप केला. इनफिल्ड मध्येच सिंगल मिळेल. ऋषीला सिंगल रन. धावसंख्या मात्र पुढे जाईल. स्कोर मोज टू 6 नाऊ. 6 धावा धावफलकावर. मागचा सामना तुम्ही पाहिला असेल. मोठी धावसंख्या मात्र रचली गेली होती. जवळजवळ 70चं टार्गेट होतं. पहिल्या इनिंग मध्ये आपण बघितलं तर 67 धावा केल्या होत्या बॅटिंग करत असताना चिर्ले टीमनं. आणि त्याचमुळे या मैदानावर धावा होतात. आणि इकडे सुद्धा पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला 50च्या पुढे जावंच लागेल कोणत्याही परिस्थितीमध्ये एक चांगली टक्कर द्यायची असेल तर. 6 धावा आतापर्यंत. ऋषी ऑन स्ट्राईक नाव. यावेळेचा चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेत सरळ विकेट किपर पर्यंत पोहोचलाय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. यशनं मात्र चांगला वापर केलाय खरं तर आपल्या खांद्याचा. पहा लेंथ बॉल गुडलेन स्पॉट वरून चेंडू काय उसळला इकडे मात्र चान्सच नव्हता. असा चेंडू जेव्हा पडतो तेव्हा तुम्हाला हुक शिवाय पर्याय नसतं. परंतु इकडे मात्र बेट केलाय. आणखीन एक ब्लाइंड स्ट्रोक खेळायचं होतं. इकडे मात्र डॉट निघालाय. लगातार दुसरा डॉट बॉल येत असताना ऋषीसाठी 6 धावा. चांगलं कमबॅक इकडे म्हणता येईल गोलंदाज यश पाटील कडून. निशांत 11 दादरपाडा संघ. आमचे डीजे बाडी त्यांच्या गावचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतोय. त्याचमुळे उत्कृष्ट समालोचक प्रसादजी भोईर यांचा संघ
संगी बॉलिंग आतापर्यंत 3 डॉट बॉल्स पाहायला मिळाले या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा यावेळेस मात्र बिलकुल मुवमेंट्स नाहीयेत तिकडे. मात्र बॅटर ऋषी कडून आणखीन एक डॉट बॉल निघत असताना पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकावर धावा बिनबाद 6. सन्माननीय चेतन ठाकूर साहेब इथे उपस्थित, त्यांना आपण विनंती करत आहोत की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा. नियमित चॅलेंजर चिरले आयोजित कोणतीही स्पर्धा असू दे त्या स्पर्धेमध्ये साहेबांचं फार मोठं योगदान असतं आणि चेतनजी ठाकूर साहेबांचा इथं शुभ सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक समाधान शेठ माळी साहेबांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार, सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन चेतन शेठ ठाकूर यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. अतिथी देवो भव, येणारा प्रत्येक पाहुणा आम्हाला देवा समान आहे. आणि या दादरपाड्याच्या प्रत्येक गोलंदाजासाठी इथं बक्षीस आलंय. विकेट हॅट्रिक जर मिळवली तर प्रल्हादजी कणेकर यांच्या वतीने 1000चं कॅश प्राइज असेल आणि मानव एंटरप्राइजेसच्या वतीने देखील विशेष बक्षीस दिलं जाईल. आणि मानव एंटरप्राइजची सर्वे सर्व मनोज शेठ मडवी यांना देखील विनंती केली जाते की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा. मानव एंटरप्राइजची सर्वे सर्व मनोज शेठ मडवी साहेबांना विनंती करतोय. नेहमीच ज्यांचं क्रिकेटवर नितांत प्रेम पाहायला मिळालंय आणि आज त्यांचं इथे शुभागमन झालंय, त्यांचं देखील आपण शुभ सन्मान करतोय. ओर टू कॉम्बॉक्स. सुरुवात झाली इकडे मात्र दुसऱ्या षटकाला आणि रोहित गायकवाडचं मात्र भव्य स्वागत झालंय. पहिल्याच बॉलवर षटकार. चांगली झाले कुठेतरी शेवटच्या मागच्या ओव्हरमध्ये शेवटचे 3 चेंडू डॉट आले होते, निर्धाव खेळले होते आणि इकडे मात्र आता कुठेतरी धावफलक मात्र वाढवावा लागेल आणि पहिल्याच बॉलवर मात्र तो षटकार. स्वागत झाले रोहितचं. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 12 या आकड्यावर. 12 धावा धावफलकावर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. रोहित पुन्हा एकदा फिरून खेळला हा स्ट्रोक. यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेगला. सिंगलचं रूपांतर मात्र डबल साठी प्रयत्न करण्यात आलाय आणि थोडासा लेझीनेस पाहायला मिळालं स्क्वेअर लेग फिल्डर कडून आणि 2 धावा मात्र चुटकीसरशी पूर्ण केल्या गेल्या. दुहेरी धावांचं योगदान स्मार्ट रनिंग मध्ये विकेट म्हणावी लागेल आणि या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 14 या आकड्यावर. 14 रन्स ऑन अ बोट. या स्पर्धेकरता महेश रामचंद्र मडवी गावठाण यांच्या वतीने देखील 1000चं कॅश प्राइज झालंय. त्याचे देखील आपण आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेकरता ज्यांच्या वतीनं 1000चा आर्थिक पाठबळ आलाय महेश रामचंद्र मडवी, करण मडवी यांची पिताश्री. फुल टॉस होता यावेळेस मात्र ऑन साइडला खेचलाय हा स्ट्रोक. यावेळेस बॉल मात्र वेगानं पळतोय, जाईल सीमारेषेच्या पलीकडे. रोहनच्या बॅटमधून येतोय. 4 रन चौकार. येत राहिलाय कारण पहिल्या 3 बॉलमध्ये आपण बघितलं तर जवळजवळ 12 धावा आल्यात आणि या किरवले संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 या आकड्यावर. 18 रन्स. रोहननं मात्र संपूर्णपणे एक बाजू लावून धरले. 7 बॉलमध्ये 17 धावांचं योगदान दिलंय. दुसऱ्या बाजूला ऋषी हातमोडे आतापर्यंत 3 चेंडू खेळलाय परंतु खातं उघडलेलं नाहीये. गोलंदाज रोहित गायकवाड काहीतरी वेगळा विचार करावा लागेल कारण पहिलं यश आलं होतं. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावांवर थांबवला होता त्यानं धावफलक. गोलंदाज रोहित पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेफ्ट हँडेड बॅटर. चांगला बॉल होता, फुल लेंथ होता, खोदून काढलाय त्याला समोर. अगदी सिंगल मिळेल फक्त. रोहन चांगला क्रिकेट खेळतोय सध्याच्या घडीला आणि नक्कीच त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा असतील. या मॅच मध्ये एक रिस्पेक्टेड टोटल पर्यंत पोहोचवायचं असेल तर शेवटपर्यंत मात्र रोहनला मैदानामध्ये तळ टोकून राहावं लागेल.
परंतु दुसऱ्या बाजूला ऋषीचा खेळ मात्र आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे झालेला नाहीये आणि त्याचमुळे लवकर त्याला फॉर्म मध्ये यावं लागेल, अन्यथा हा सामना मात्र हातामधून निसटण्याची भीती सुद्धा आहे. कारण समोरचा प्रतिस्पर्धी संघ सुद्धा तेवढाच तगडा संघ ओळखला जातो. उरण तालुक्यामधील संघ टीम दादरपाडा, दुसऱ्या बाजूला पनवेल तालुक्यामधील गिरवले संघ. दोन तालुक्यांमध्ये सुरू असणारी ही लढत आहे. पुन्हा एकदा बिलकुल कनेक्शन नव्हतं इकडे, मात्र अंडरआर्म थ्रो झाला होता. बाल बचावला असंच म्हणावं लागेल. लेग बायचा इशारा येत असताना आणखीन एक डॉट बॉल खेळतोय. ऋषीचं चाललंय काय हा प्रश्न आता मात्र विचारला जाईल गिरवलेकरांकडून, कारण इकडे एकतर डेंजर एंडला धावत होता रोहन आणि जरा स्टंप हिट झाला असता तर रोहनची नाहक विकेट मात्र गमवावी लागली असती. टीमची टोटल 20 या आकड्यावर, 20 ऑन अ बोर्ड. याच दरम्यानमध्ये रामलीला एंटरप्राइजेसचे प्रसाद रामनाथ मडवी यांना आपण विनंती करतोय, आपण या व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. रामलीला एंटरप्राइजचे सर्वे सर्वा तसंच बॅड बॉयज ग्रुपचे सदस्य प्रसाद रामनाथ मडवी यांना देखील विनंती आपण करत आहोत, आपण या व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आय थिंक फलंदाज रिटायर्ड झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातील. दिपेश हातमोडे. रोहित गायकवाड पुन्हा एकदा सज्ज. फुल लेंथ होता, ऑन ड्राईव्ह केलाय, फाडी स्ट्रॉंग ऑन कडे चेंडू सरकलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दुसऱ्या धाब्यासाठी सरसावलाय आणि पुन्हा एकदा 2 धाबा पूर्ण. सुंदर रनिंग विरुद्ध विकेट म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांमध्ये. आणि या 2 धाबांच्या बरोबरीने इकडे दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर गिरवले संघाची धावसंख्या 1 बाद 22 धाबा. स्पीडअप करत राहा प्लीज, लगेच फिल्डिंग लावून घ्या, कारण आजच्या रात्रीमध्ये आपल्याकडे वेळ फार कमी आहे. शेवटची रात्र आहे. सुपर 5 सेमीफायनल, फायनल्स, बक्षीस समारंभ, सगळ्या गोष्टी आपल्याला रात्रीमध्ये वेळेमध्ये संपन्न करायच्या आहेत आणि त्यासाठी मात्र सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या आणि थोडासा वेळ होतो. खरं तर दोन्ही एंडनं जेव्हा स्पर्धा आपण खेळतो तेव्हा बऱ्याच वेळेला पटकन क्षेत्ररक्षण लावताना अडचणी निर्माण होतात. अनेक संघांमध्ये ह्या गोष्टी सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण लावायचं कुठं, कारण त्याचा सराव नसतो. बऱ्याच वेळेला अनेक स्पर्धांमध्ये एकाच एंडनं खेळले गेल्यामुळं एकाच ठिकाणी क्षेत्ररक्षक असतात, परंतु जेव्हा ओव्हर चेंज होते, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन येतं, तेव्हा चेंडू गणिक तुम्हाला क्षेत्ररक्षक हलवावा लागतो आणि बऱ्याच वेळेला आपल्या ग्रामीण संघांना मात्र थोडासा वेळ लागतो, विलंब लागतो क्षेत्ररक्षणामध्ये रचना करत असताना. तर 2 ओव्हर 22 धावा झाल्यात, 22 रन्स. अजून 2 षटकं बाकी आहेत गिरवले संघासाठी. या 2 ओव्हर्समध्ये 22-25 धावा, 45च्या पुढे मात्र ही धावसंख्या न्यावी लागेल आणि त्यासाठी मात्र खेळपट्टीवर रोहनचं असणं फार महत्वाचं आहे, कारण त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 9 बॉलमध्ये 20 धावांचं योगदान दिलंय. तिसरं षटक घेऊन ओमकार कोळी गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतील. नवीन बॅटर दीपेश हातमोडे ऑन स्ट्राईक नाव. पहिलाच बॉल अडबा बॅट खेळायचा प्रयत्न इकडे मात्र निघून गेला. सरळ विकेट किपर कडे डॉट बॉल येत असताना एकटा लढतोय मगासपासून रोहन. दुसऱ्या बाजूला म्हणावी तशी साथ लाभलेली नाहीये, त्यामुळे कुठेतरी दुसऱ्या साथीदारांची सुद्धा साथ जर मिळाली नाही तर फार कठीण होऊन जाईल गिरवले टीमसाठी इकडे मात्र धावा जमवणं. शॉर्ट बॉल आहे, कट केला यावेळेस मात्र पॉइंटला. लॉंग चेस आहे, इकडे मात्र बॉल निघालाय बॅकवर्ड पॉइंट बॉटलांच्या दिशेनं. पाहूया तिकडे मात्र अडवण्याचा प्रयत्न तर पुरेपूर झालाय. चांगला स्टॉप त्या ठिकाणी, तोपर्यंत मात्र रन्स कंप्लीट झाल्या तिकडे 3 धावा. सुशांत होते त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग. 25 धावा धावफलकावर गिरवले संघाच्या. चार अंपायर या स्पर्धेमध्ये.
राऊंड विकेट लॉफ्ट केलं बॉल यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड अगदी समोरच्या दिशेमध्ये सीमारेषे लगत चिटकून उभा होता आणि झेल मात्र टिपला जातोय. सगळ्यात महत्वाचा धक्का इकडे मात्र मिळालाय तो गिरवले टीमला. सलामीवीर फलंदाज रोहन हातमोडे परतीच्या प्रवासाला. मनीष आमचे शुभमजी पवार शिवडून यांना देखील आपण विनंती करत आहोत. आपण या व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे चॅलेंजर ट्रॉफी मध्ये. सलामीला जात असताना परंतु आता मात्र तो बाद झालाय. थोडस अडचणी वाढल्यात असं म्हणायला काहीच हरकत नाही गिरवले संघासाठी. कारण 25 धावा धावफलकावर आहेत. आतापर्यंत 15 चेंडू समाप्त झालेत. शेवटच्या 9 चेंडूंचा खेळ बाकी असेल. धावफलक मात्र पुढे वेगाने न्यावा लागेल. दोनही नवके फलंदाज आता मात्र खेळपट्टीवर असतील. निखिल येतोय 4थ्या क्रमांकावर. ऑन साइडला वळवले हा चेंडू मिड विकेट झोनकडे. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळते. सिंगलच मिळेल 1 रन. थोडासा कंट्रोल पाहायला मिळाला या ओव्हरमध्ये. कारण मागच्या षटकामध्ये तब्बल 16 धाबा आल्या होत्या गिरवल्या टीमसाठी. या ओव्हरमध्ये आतापर्यंत पहिल्या 4 बॉलमध्ये 4च धाबा येताना दिसल्यात. त्यामुळे 2 बॉलमध्ये एखादा तरी मोठा हिट खेळावा लागेल. अगोदरच इकडे मात्र शॉट कंप्लीट केला गेला. अंदाजच आला नाही चेंडूची गती कशा पद्धतीने आहे, किती हळूवारपणे आल्या पाहिजे. शॉट अगोदरच खेळला गेला. थोडासा पकडून टाकला होता हा चेंडू. अपग्रेड केला होता ओमकारनं. परंतु स्लोवर वन होता. थोडासा वेट करून खेळता आला असतं तर नक्कीच धाबा मिळाल्या असता. कारण शॉट सुद्धा होता हा बॉल. प्रॉपर टायमिंग नाहीये. स्क्वेअरलेगकडे चेंडू सरकला. डीप मधून प्रोटेक्शन आहे. जाऊन बॉल उचलेल तोपर्यंत मात्र 2 धाबा पूर्ण होत असताना दुहेरी धावांचं योगदान. इकडे 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावर सक्षम श्रेयांश 11 गिरवली टीमची धावसंख्या 1 गडी बाद 28 धावा. यानंतर या लढतीतील विजेता संघ खेळेल तो आर्यन 11 चिर्ले संघाच्या विरोधामध्ये. त्यामुळे आर्यन चिर्ले टीम आपण सुद्धा बी रेडी. जास्त लांब दूरवर कुठेही जाऊ नका कारण लगेचच आपला सामना आहे. सज्ज राहा. जशी मॅच संपेल लगेच आपण टॉस घेऊन मॅच चालू करणार आहोत. चौथं आणि अंतिम षटक असेल. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय सुशांत. सुशांतचा हा शॉट ऑफ लाईन होता परंतु दिशाहीन व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पंचांचा एक अतिरिक्त रन. स्कोर मूव्स टू 29. 29 धावा धाव फलकावर. सुशांत भगत. शेवटचे 6 चान्सेस असतील गिरवले टीमसाठी. काहीतरी करावं लागेल निखिलला. आज सुद्धा चेंडू लेफ्ट केला होता. पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर टाकलेला सुशांतचा हा चेंडू स्वैर असल्याचा निर्वाळा दिलाय. पंचांच्या भूमिकेमध्ये दीपक बोराडे सर आहेत. त्यानंतर 22 आहेत. नीरज राणावत सरांचं पॅनल द बॉस आणि शशी मेहर सर आहेत. 4 अंपायर्स खरं तर या स्पर्धेमध्ये येणार पॅनलचे आपल्याला पाहायला मिळतात. वेलकम संयम. संयम यांचा आवाज सुद्धा या स्पर्धेमध्ये आपल्याला सातत्याने ऐकायला मिळतोय. मराठी भाषेमधील एक उत्कृष्ट समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे या परिसरामध्ये.
एकच धाव मिळेल, सिंगल रन. धावसंख्या 1 पुढे जाईल. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील, अन्यथा 40 पर्यंत सुद्धा पोहोचताना दमछाक होईल. ज्या पद्धतीनं खरं तर साथ मिळालेली नाहीये म्हणावी तशी. सुरुवातीला आपण बघितलं रोहन हातमोडेनं मात्र उत्तम खेळ केला. यावेळेस मात्र थोडंसं इम्प्रोव्हायझिंग स्ट्रॉक बनवण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता, परंतु मिस झाला. बिट केलं होतं इकडे मात्र बॅटरला. आणखीन एक डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडू थोडीशी परीक्षा घेतोय. आतापर्यंत निर्धाव चेंडू बरेचसे पडलेत. पहिल्या षटकामध्ये आपण बघितले 4 डॉट बॉल येत असताना, त्यानंतर तिसऱ्याही ओव्हरमध्ये 2 डॉट बॉल आपण बघितले. आणखीन एक ब्लाइंड स्ट्रोक, बिलकुल कनेक्शन नाहीये. फलंदाजी मधल्या उणीवा खास करून दिसल्यात. थोडासा अभ्यास करावा लागेल. गिरवले संघाला आपल्या बॅटिंगवर लक्ष द्यावं लागेल, कारण ज्या पद्धतीने बरेचसे शॉर्ट बॉल सुद्धा बरेच पडले. लेंथ बॉल आजकाल सर्रासपणे बाहेर मारले जातात आणि तिकडे मेहनत घ्यावी लागेल. रिव्हर्सचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. इकडे मात्र आणखीन एक डॉट बॉल खेळत असताना पहिल्याही षटकामध्ये तेच घडलं होतं. लगातार 3 डॉट बॉल, इकडे सुद्धा लगातार 3 डॉट बॉल आणि त्याचमुळे थोडंसं कमी धावांचा सामना मात्र पाहायला मिळणार की काय. पहा, स्विच केलं होतं यावेळेस दीपेशनं. बिलकुल यश नाहीये. 31 वर थांबलाय हा धावफलक. पाठीमागच्या 3 बॉल मध्ये एकही धाव आलेली नाहीये. धावफलक तिकडे अगदी थांबून राहिलंय. शॉर्ट बॉल आहे, पूल करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे. मिड विकेटला सिंगल मिळेल. थ्रो थोडासा वाईड होता, हा चान्स घ्यायला हवा होता अगोदरच. पहिली रन वेगानं जर कंप्लीट केली असती दुसऱ्यासाठी, कारण आता मात्र रिस्क तर उचलावीच लागेल. अन्यथा धावफलक तरी कसा पुढे जाईल. 32 धावा धावफलकावर आणि आता मात्र शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग आणि तो खेळण्यासाठी मात्र सज्ज निखिल हातमोडे. निखिलचा हा स्ट्रोक डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट ड्राईव्ह फटका आहे. अगदी समोर साईड स्क्रीनच्या थांबवला जातो आणि तोपर्यंत मात्र 2 रन. दुहेरी धावांचं योगदान पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालं आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना सक्षम श्रेयांश इलेव्हन गिरवले संघांना धावा जमा केल्यात त्या 34 धावा आणि 35 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय ते निशांत 11 दादरपाडा संघासमोर. मग अनेक वर्ष खंबीरपणे साथ ज्यांची पाहायला मिळते आणि दादरपाडा संघासाठी खूप सारी शुभेच्छा देखील आल्या. त्या म्हणजे प्रल्हादजी कनेकर असतील, प्रल्हादजी कासुकर, एक सिनियर समालोचक, उरण क्रिकेट समालोचकचे वजनदार खजिनदार प्रल्हादजी कासुकर सरांच्या वतीने देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. मोस्ट वेलकम. आपण देखील आला असाल तर या व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. चला आर्यन चिरले, आपण देखील जास्त दूर जाऊ नका, यानंतर आपली मॅच आहे, त्यामुळं आपण देखील रेडी पोझिशन मध्ये राहा. दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आणि आपण आवाज ऐकूयात. सेम जिगरत मॅन फ्रॉम दाक्टिजुई यांचा आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. रिटर्न्स त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मॅच कडे आपण जाऊया. सुपर 5 मध्ये प्रवेश केलेले संघ पहा, आजची अंतिम रात्र मरोई विंधणे संघ ए गटातून सुपर 5 मध्ये क्वालिफायर झालाय. दुसऱ्या रात्रीमध्ये डी गटातून चॅलेंजर्स चिर्ले संघ सुपर 5 मध्ये पोहोचला. ई गटातून 40+ मधून ट्रॉम्बे कोलीवाडा हा संघ ई गटातून दाखल आणि कालच्या रात्रीमध्ये बी लॉट्स मधून ध्रुविका स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाहाल हा संघ सुपर 5 मध्ये पोहोचलाय. परंतु अद्याप एका संघाची आपल्याला प्रतीक्षा. ग्रुप सी मधून एक सामने जिंकलेत. आता म्हणूया की आर्यन चिर्लेनं 2 सामने जिंकलेत आतापर्यंत आणि संकेत स्पोर्ट्स आई भवानी साई बच आव्हान या स्पर्धेतलं संपुष्ट करून टाकलं. आणि ही महत्वाची मॅच सक्षम अँड श्रेयांश 11 गिरवले आणि त्यांच्या विरोधात वरद 11
निशांत 11 दादरपाडा या दोन संघांमध्ये आपण हे बिग बॅटल पाहतोय. मॅच मध्ये सुरुवातीला गोलंदाजीमध्ये चांगलाच घाम फोडला बॅटिंग डिपार्टमेंटला. संख्येचं आव्हान आहे. येणाऱ्या 24 बॉल मध्ये 35 धावा आणि या सलामीचे खेळाडू वरद 11 निशांत दादरपाडा टीमचे ओमकार कोळी आणि त्याच्या सोबतीला निमिष मोहिते मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. 4 षटकांची मॅच आणि या 4 षटकांमध्ये काढायचे आहेत जवळजवळ 35 धावा. आज संपूर्ण रात्रीमध्ये एंटरटेनमेंट जे महाराष्ट्रातील नामांकित समालोचक आदरणीय सन्माननीय दशरथजी पाटील सर यांचा आवाज आपल्याला आजच्या रात्रीमध्ये ऐकायला मिळेल. दीपक पाटील सर आपल्या सोबत जोडले गेलेत. विपुलजी पाटील सर संपूर्ण 5 रात्रीमध्ये या स्पर्धेला कव्हर करतात. आणि पहा कोणाची तरी प्रेक्षकाची ऍक्टिवाची चावी आम्हाला सापडले. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ती जमा आहे. कोणाची असेल ती घ्या. आपण 5 रात्रीमध्ये प्रवेश करते ही स्पर्धा. चिरले चॅलेंजर्स समाधान शेठ माली साहेबांचं हे भरघोस यश म्हणूया या स्पर्धेला. दमदार नियोजन. 5 रात्रीमध्ये ही स्पर्धा. दमदार स्पर्धा आपण अनुभवता प्रत्येक रात्रीमध्ये. आणि संपूर्ण चिरले चॅलेंजर्सच्या खेळाडूंचं देखील कौतुक करूया आपण. आणि दुसऱ्या रात्रीमध्ये हेच खेळाडू दमदार बॅटिंगनं सुपर 5 मध्ये दाखल झालेत. स्वर्गीय आनंद मडवी व स्वर्गीय श्याम मडवी यांच्या स्मरणार्थ आयोजित चॅलेंजर्स ट्रॉफी 2025. तुम्ही पाहू शकता अगदी दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साध्या राहणीचा आणि उच्च विचारसरणीचा आमचा हक्काचा माणूस म्हणून समाधान शेठ माली साहेब यांच्याकडे पाहिलं जातं. साईंचे निस्सीम भक्त आणि या छोट्या छोट्या मुलांना घेऊन ज्यांनी या संघाची निर्मिती केली. आज साहेबांसोबत आपण जरूर जोडले जाऊ. संपूर्ण संघ कसा बनला गेला, संघाची वाटचाल कशी राहिली, या मागचं यश कसं आहे आणि त्या गोष्टी आज संपूर्ण रात्रीमध्ये आपण समाधान शेठ माली साहेबांच्या सोबत चर्चा करू. जाऊया बॅक टू क्रिकेट. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. शोड द गुड गेम अँड शोड द क्वालिटी क्रिकेट. 5व्या रात्रीतील ही महत्वाची मॅच. डू ऑर डाय. जिंकेल तो आर्यन चिरलेला फाईट करेल. त्यामुळे ही महत्वाची मॅच. 35चं टार्गेट. वरद 11 निशांत 11 दादरपाडा आणि त्यांच्या विरोधात सक्षम श्रेयांश 11 गिरवले. गोलंदाजांची आता अग्नी परीक्षा. 4 ओव्हर मध्ये 35 धावा. कारण हे क्रीडांगण बॅटिंग साठी देखील कालच्या रात्रीमध्ये फार महत्वाचं राहिलं. जिथे एमएमई धाकटीची टीमचा रोहित अफलातून बॅटिंग करताना पाहायला मिळाला. वैयक्तिक अर्धशतक त्यानं फटकावलं. आणि 2 खेळाडू आतापर्यंत पाहायला मिळाले. अंकुश टकले नॉट आउट. 70 धावा 22 बॉल. रोहित शशिकांत गरत 18 बॉल मध्ये 66. त्यामुळे बॅटिंगचा बोलबाला कालच्या रात्रीमध्ये चांगलाच गाजलाय. ओमकार कोहली तयार. समोर गोलंदाजी ट्रॅकवरती दीपेश. ओ पहिलाच बॉल इनसाइड आउट मारलाय. फटका चांगला आहे. बॉल निघाला एक्स्ट्रा कव्हरला गोळीच्या वेगानं. त्याही पेक्षा कमालीची फिल्डिंग. काय क्षेत्ररक्षण केलंय. खेळाडूंना चांगलंच ठाऊक आहे मॅच जिंकायची असेल तरी ते एक एक धावेला प्रचंड महत्व आहे. कारण आता 35 धाव संख्या. बॅटिंग हवी तशी झाली नाहीये. प्रेक्षक मॅच पाहणारे विपुल सर नेहमी म्हणतात की प्रति ओव्हर 10 आल्या तर मजा येईल. कारण 4 ओव्हर मध्ये 40 तरी बनायला हव्या होत्या. 5 ते 10 रन्स मागे राहिल्या. पण तू जर गोलंदाजांनी चांगला मारा केला तर या धावा देखील बचाव करू शकतील. पहिल्या बॉलचा खेळ संपला. धाव फलकावरती 2 धावा. 8व्या बॅटने खेळून काढल्या. फटका डीप मिड विकेट मध्ये. चेस मोठी आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑन वरून खेळाडू निघालेत. 1 पूर्ण. चांगली फिल्डिंग चांगली फिल्डिंग. तेवढा चांगला थ्रो देखील. एका धावेने धाव फलक पोहोचेल. बिनबाद 3 वर. मागील मॅच मध्ये निर्दोष करत या खेळाडूचा बोलबाला पाहायला मिळाला. 43 धावा नॉट आउट. जे अद्याप मालिकावीरची 2 व्हीलर बाईक रेस मध्ये जरूर राहतील. कारण ज्या पद्धतीने कालच्या रात्रीमध्ये आपण परफॉर्मन्स पाहिला. स्कायरा 11 वहाल टीमनं दमदार बॅटिंग केली. शेवटच्या मॅच मध्ये बलाढ्य एमएमवी धाकटीजुईला पराभूत केलं आणि संघ सुपर 5 मध्ये दाखल झाला. गोलंदाजी ट्रॅकवरती दीपेश. पुढचा बॉल. 2 बॉल मध्ये आतापर्यंत 3 मोजल्यात. पॉवर प्लेचं हे षटक आहे. आणि निशांत 11 दादरपाडा म्हटलं की हे 2 खेळाडू मुख्य तारणार राहिलेत. निमिष मोहिते प्रचंड फॉर्म मध्ये. या वर्षीच्या नाईट क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये चांगला बोलबाला राहिलाय. ओ बॅटच्या मधोमध काय फटका. स्वीट व्हॉइस ऑफ द बॅट. बॉलला दूरवरती फेकून दिलाय. बॉल चाललाय सीमा पार. षटकार.
स्टेडियमतून साकारली गेलेली ही रजनी क्रिकेटची दैदिप्यमान स्पर्धा. षटकाराला 3 बॉलमध्ये 9 धावा. रिक्वायर्ड रन रेट विचार केला तर 10 पेक्षा खाली आहे. इथे 3 बॉलमध्येच 9 काढल्यात. ओव्हर द विकेटनं दीपेश थोडेसे प्लंबल डेड बॉलचा इशारा. 3 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती 9 धावा लागल्यात. आज स्पर्धेमध्ये येणाऱ्या कॉमेंटेटरशी देखील साहेबांनी 5 रात्रीमध्ये पूर्णपणे काळजी घेतली. प्रत्येकाला अगदी जर्सी दिली जेणेकरून थंडी लागू नये. खेळाडूंना देखील फुल टॉस दिशा पाहूया. अंपायरचा इशारा. इट्स अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स. स्कोर आता पोहोचलाय डबल डिजिट मध्ये. 3 बॉल मध्ये 10 लागल्यात. अद्याप 25 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात. 3 बॉल मध्ये 10 रन्स. भव्य दिव्य ट्रॉफ्या आणि आज एक संघ क्वालिफायर होईल सुपर 5 मध्ये. आणखीन एक उडवलाय परंतु आता ताकद का कमी पडेल का. क्षेत्ररक्षक फिल्डर डाऊन दी बॉल. ओ कॅच पकडलाय. पहिल्या अटेम्प्ट मध्ये जरूर सुटला परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये चुकी केली नाहीये. निमिष मोहिते. मोठा धक्का लागलाय वरद 11 निशांत 11 दादरपाडा टीमला. त्यांच्या वतीनं 25,000चा आर्थिक पाठबळ या स्पर्धेसाठी आलाय. त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करूयात. आणि प्रीतमच बॅटिंग साठी आलेत आता. प्रीतम भोईर निशांत 11 दादरपाडा टीमचे बॅट्समन. धाव फलकावरती धावा पहा 10 रन्स 1 विकेट. रिक्वायर्ड रन रेट 7.50. मग अशी आपण चर्चा केली की प्रति ओव्हर 9 तरी काढायचे आहेत परंतु आता त्याहीपेक्षा कमी आलात. का विकेटचं महत्व राहील. विकेट्स 2-3 पडल्या तर दबाव तुम्ही निर्माण करू शकताय. मॅच अद्याप संपली नाहीये कारण अशा परिस्थितीमध्ये हाय सिच्युएशन मध्ये असे सामने रफ अँड टफ होताना आम्ही पाहिलेत. या मॅच मध्ये गिरवले टीम जीतेंगे हम ये वादा करो. कोशिश हमेशा ज्यादा करो. किस्मत भी रूटे पर हिम्मत ना टूटे. मजबूत इतना इरादा करो. मॅच अद्याप बनू शकते आणि तशाच पद्धतीच्या गोलंदाजीची पाठीराख्यांना अपेक्षा आहे. परंतु निशांत 11 दादरपाडा रन्स कमी आहेत त्यामुळे त्यांचे हितचिंतक पाठीराखे म्हणत असतील ही मॅच आपण देखील जिंकू शकतोय. ओव्हर द विकेटनं गोलंदाज दीपेश. पुढचा बॉल समोर मारलाय. ओ गोलंदाजाने प्रयत्न चांगला केला. लॉंग ऑफ मध्ये चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक तैनात. रन्स मिळेल एकदम. निशांत वरद 11 निशांत 11 दादरपाडा टीमला पारितोषिक आलंय. जर आज संघ सुपर 5 मध्ये पोहोचला तर या संघाचे पुरस्कर्ते विपुलजी पाटील सर गावठाण आणि त्यांच्या माध्यमातून तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक योगदान दिलं जाईल. खेळाडूंना हे प्रोत्साहित करण्यासाठी बक्षीस राकेश नारायण घरत धाकटेजी यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज राकेश नारायण घरत धाकटेजी यांच्याकडून निशांत 11 दादरपाड्याच्या खेळाडूंना हे पारितोषिक लावण्यात आले. ओ टॅप केलाय बॉलला. समोरच खेळाडू आहेत विकेट किपर. रन्स मिळणार नाहीये. डॉट बॉलची सांगता. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धाव फलकावरती रन्स. एक खेळाडू बाद 11 धावा. धावा येणारे 18 बॉल आणि अद्याप ही मॅच जिंकण्यासाठी बराचसा प्रवास करावा लागेल. 24 धावेची आवश्यकता. प्रति ओव्हर रिक्वायर्ड रन रेट 8च्या सरासरीनं वाटचाल करावी लागणार आहे. प्रत्येक षटकाराला पारितोषिक आले निशांत 11 दादरपाड्याच्या खेळाडूंना. धाकटेजी गावचे राकेश नारायण घरत यांच्याकडून प्रत्येक षटकाराला खेळाडूंना 500 रुपयात. 18 बॉल मध्ये 24 धावा. 4 षटकार 18 बॉल मध्ये मारायचे आहेत. सोप्या भाषेत म्हणतो ते तेवढं सोपं नाहीये. गुलाबी थंडीमध्ये 1 विकेट अगोदर पडली निशांत 11 दादरपाडा टीमची. निमिष मोहिते बाद झाल्या आणि सलामीला आलेला ओमकार अद्याप खेळपट्टीवरती आणि त्याला साथ देईल प्रीतम भोईर. या जोडीवरती ही जिम्मेदारी आहे. डाबाला पुढे न्यायचं आहे कारण रन्स जरी तेवढ्या नसल्या तरी गिरवले टीमची पहिल्या मॅच मध्ये झालेली जी गोलंदाजी सर्वांनाच प्रभावित केली होती.
पहिल्यांदाच उरण तालुक्यामध्ये खेळाडू आलेत गिरवले टीमचे. त्यांनी सांगितलं की आम्ही जरूर ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करू आणि आज त्याच स्वप्नानं पूर्ण करण्यासाठी धडपडत आहेत. येणारे 18 बॉल 24 धाब्याची मॅच. ओव्हर द विकेटनं बॉलिंग ट्रॅक वरती राज हातमोडे आलेत. का राज या मॅच मध्ये राज करून देतील संघाला, का 2-3 रन्स षटक येईल, परंतु ते अपेक्षित नाहीये. निशांत 11 दादरपाडा प्रति ओव्हर आता 8च्या सरासरीनं वाटचाल. बॅकफुट वरती गेले, पंच केलाय, कट लागले बॉलला, जोरदार बॉल निघालाय. लॉंग स्टॉप सीमारेषा पलीकडे, मच निडेड बाउंड्री. यांचा आपण संगीत ऐकलं. सुबोध वाडीकर अँड तेजस मडवी 2 विकेट्सला 2000 रुपये बॅक टू बॅक जर त्यांनी घेतल्या तर पारितोषिक गोलंदाजाला दिलं जाईल. परंतु आता आव्हान पुढे चाललंय. फक्त 20 धावेची आवश्यकता राहिलेत. 17 बॉल, टार्गेट कमी झालंय. गोलंदाजांवरती थोडासा दबाव. ओ शॉर्ट पिच बॉल, खेळाडू नाहीयेत. बॉल निघालाय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या दिशेनं. लगातारचा प्रीतम भोईरच्या बॅट मधून दुसरा चौकार. श्री द्वारकानाथजी गावण जांभेलीवरून इथे उपस्थित राहिले. त्यांचं देखील द्वारकानाथजी गावडे साहेबांचे इथं शुभागमन झालंय. त्यांचं देखील आपण प्रथमतः सहर्ष स्वागत करत आहोत. ऍडव्होकेट आदित्यजी मडवी यांचं देखील सहर्ष आपण स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. लागोपाठ आलेले 2 चौकार. आता किती प्रेशर वाढवलंय, किती विपुलजी दबाव आलाय, कारण बॅटिंग डिपार्टमेंटचे चाहते खुश झालेत. 2 बॉल 2 चौकार, सामना पुढे चाललाय. मॅचला आनंद घेत असताना आदरणीय सन्माननीय रामनाथजी पंडित साहेब यांचं देखील आपण कौतुक करूया, कारण गावचा संघ खेळतोय आणि ते देखील मॅच पाहत आहेत अगदी मंचावरून. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. चेतनजी यांचं देखील आम्ही जरूर स्वागत करू. त्यांचं देखील आगमन झालंय. इथे लाईन पाहिली अंपायर्सनं, व्हाईट बॉलचा इशारा, एक एक्स्ट्रा रन. विकेट किपर थोडेसे नाराज, गोलंदाज, परंतु पंचांचं देखील विपुल सर कौतुक करूया. 5 रात्रीमध्ये काय अंपायरिंग राहिले, दर्जेदार. काल देखील आपण दीपकजी बोराडे सरांबद्दल चर्चा केली. नीरजजी राणावत सर, एनआर पॅनल, दमदार कामगिरी त्यांची संपूर्ण रात्रीमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून आला. वीस धावा फलकावरती, एक खेळाडू बाद. थोडेसे नाराज पाहायला मिळाले गोलंदाज. विकेट किपर मध्ये देखील ती चर्चा रंगली. कमी गतीने टाकलाय, अगदी ओळखलं बॉल कसा येतोय आणि त्याच्यानंतर भिरकावलाय बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल, +6 रन, टोटल 7. धावेनं आता धावफलक चांगलंच पुढे चाललाय. 27ला 1, 35चा टार्गेट. मॅच जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 8 धावेची आवश्यकता. या मॅच मध्ये प्रीतम भोईर सांगतायत, विजलो आज जरी मी, हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. व्हॉट अ ग्रेट कमबॅक. आणि निशांत 11 दादरपाड्याची सध्याच्या क्रिकेटमध्ये चांगलीच हवा सुरू आहे, चांगला फॉर्म आलाय. समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, हो क्रॅकिंग ड्राईव्ह, वेगाने निघालाय बॉल, दन 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 करत सीमारेषा पार. आणखीन एक चौकार. स्कोर पुढे झालाय. तब्बल फक्त 4 धावेची आवश्यकता. जोरदार प्रहार करण्याचा इथे प्रयत्न केला, परंतु डॉट बॉल. हे अगोदर डॉट बॉल यायला हवे होते. रन्स कमी आहेत, गोलंदाजांनी चुक्या केल्या. व्हाईट बॉल, नो बॉल, चौकार, षटकार. दादरपाडा टीमच्या खेळाडूने मागे वळून पाहिलं नाहीये. आज एकच मनाशी बाळगले, जिंकायचंय आम्हाला, ही ट्रॉफी चमचमणारी जिंकायची आहे. त्यामुळे एक पाऊल पुढे टाकण्याची आता चांगली संधी आहे. निशांत 11 दादरपाडा
वरद 11 या नावाने आज संघ खेळतोय. यॉर्कर बॉल कोलाट टाकलाय, बॉल लॉंग ऑन वरून वेगाने येत आहेत खेळाडू. एकच धाव, चल काय घाई करून चालणार नाही कारण टार्गेट आता पुढे चाललंय. याच्यानंतर देखील 2 षटक्यात पण तू गिरवले टीम. बॅटिंग मध्ये आज तसा परफॉर्मन्स नव्हता जसा पहिल्या मॅच मध्ये केला आणि गोलंदाजी देखील आज चुकी राहिल्या गोलंदाजांकडून. या चुका झाल्या नव्हत्या पहिल्या रात्रीमध्ये. पुढचा बॉल फक्त 3 धावेची आवश्यकता. लोअर फुल टॉस बॉल मिड ऑन वरून बॉल लॉंग ऑन ला निघालाय, खेळाडू तैनात. एक सिंगल इथे देखील मिळेल. समीकरण आता फक्त 2 धावेची आवश्यकता. येणारे 12 बॉल अवघ्या 2 धावा. चेतनजी कोळे आणि प्रल्हादजी कणीकर यांचं देखील आगमन आहे, जे मॅचला अगदी एंटरटेनमेंट करतात. आपल्या गावचा संघ जिंकावा म्हणून पाठीराखे देखील आलेत. त्यांचं देखील मनापासून स्वागत. 2 धावेची निमिष आवश्यकता येणाऱ्या 12 बॉल मध्ये अवघ्या 2 धावा. चला आर्यन चिरले आपण तयारीत राहा. कॅप्टन या. आर्यन चिरले टीमच्या कॅप्टनला मी आलेत. अजितजी मोहिते यांना देखील आपण विनंती करतो. या पण अजितजी मोहिते तसेच शुभम शेठ पवार शेडोनी यांचं देखील आगमन पाहायला मिळते. त्यांना देखील आपण विनंती करूयात. आपण या व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. चॅलेंजर ट्रॉफी मध्ये शुभम शेठ पवार शेडोन यांचं देखील इथं आगमन पाहायला मिळते. त्यांना देखील आपण विनंती करत आहोत. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे व्यासपीठावर. ओ टू कॉम्बॉक्स. वरद 11 निशांत 11 दादरपाडा टीमला फक्त 2 धावेची आवश्यकता. 12 बॉल 2 धावा. का विजयाचाच फटका मारतील आता ओमकार. अगोदरच फिरले, रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, 1 धाव घेण्याची संधी शोधली आणि स्कोर इज लेबल. 11 बॉल 1 धावेची आवश्यकता. फार लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याच्या मूड मध्ये. निमिषनं षटकारनं आक्रमण सुरुवात केली. निमिष बाद झाला पण प्रीतमचा फॉर्म दर्जेदार राहिला या स्पर्धेमध्ये. पहिल्या मॅच मध्ये देखील प्रीतम चांगलेच खेळले, 30 धावा आणि या मॅच मध्ये देखील त्यांचा परफॉर्मन्स 20 धावा आणि हा चौकार 24 वरती पोहोचलाय प्रीतम आणि हा विजय महत्वाचा आहे. वरद 11 निशांत 11 दादरपाडा संघ जिंकलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि 8 बॉल मध्ये 24 काढणारा प्रीतम ठरलाय मॅन ऑफ द